तर मी आज चालले होते बटाटे लावायला, तेही माझ्या मम्मीच्या इकडच्या शेतांमध्ये. पाऊस खूप झालेला, चिखल खूप होता. आम्ही कसाबसा रस्ता काढत कडेकडेने चाललो होतो. वातावरण खूप मस्त होतं, थंडगार हवा होती, ते पावसाचं स्वच्छ असं पाणी. मी सगळं असं एन्जॉय करत चालली होती. हे बघा, हे दगड पाहू शकता, हे काही वेगळेच होते. आणि इथे तर मला वाघाचे पाय दिसले, पण खरं तर हे वाघाचे पाय नव्हते, हे तर वेगळेच कोणाचे तरी पाय होते. तर आम्ही एकदाच शेतामध्ये आलो. इथे माझे मम्मी पप्पा वहिनी वगैरे सगळे आधीच आलेले होते. तर म्हटलं चला आता मी बटाटे लावायला सुरुवातच करते. तर मी बटाटे लावायला घेतलं. बघा, असा एक 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 बटाटा ह्याच्यामध्ये टाकायचा असतो. गाईस, तुमच्यामध्ये कोण आहे की ज्यांनी असे स्वतः बटाटे लावलेत? कमेंट करून मला सांगा. आणि असं कोण आहे की ज्यांच्या शेतांमध्ये आत्ता बटाटे लावलेत, त्यांनी पण जरूर सांगा. तर इथे मस्त आम्ही वातावरणामध्ये, मध्येच ऊन येत होतं, मध्येच पाऊस, मस्त बटाटे लावण्याचा कार्यक्रम चालू होता. पण ऊन जास्त असल्याने म्हटलं चला बिस्किट, नाही बिस्किट नाही, म्हटलं चला सनस्क्रीन लावूया. हे बिस्किट मी सगळ्यांसाठी खायला आणलेले. तर मी सनस्क्रीन लावली. बघा, मला इथे थोडी जास्त झाली, कमी झाली, ही माझी मम्मी सांगत होती. आणि हा बघा माझा हिरो फक्त फोटोशूट करत होता. तर इथे काम सगळ्यांचं सुरू होतं. आणि जर तुम्हाला बटाटे लावगडीचा संपूर्ण व्लॉग पाहायचा असेल माझा, तर मी खाली लिंक मेन्शन केली आहे, त्यावर जा आणि संपूर्ण व्लॉग नक्की पहा, तुम्हाला पण नक्की आवडेल. आणि मी खूप दिवसांच्या नंतर शेतांमध्ये आली, तर मला ना काम करायला पण खूप 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 भारी वाटत होतं. हे वातावरण पण खूप भारी वाटत होतं. मी आजचा हा दिवस खूप असा एन्जॉय केला. सगळ्यांची कामं सुरू होती, त्यातल्या त्यात पाऊस पण आला. ऊन पावसाचा खेळ तर चालूच होता. आम्ही मस्त सर्वजण छत्रीखाली बसलेलो, बिस्किट खात खात. सुंदर असा मागे व्ह्यू तयार झालेला आहे, खूप छान वाटतंय. पण आता आमची कामं उरकली आहेत, तर आता आम्ही निघलो होतो घरी. आमच्याकडे होते 2 ट्रॅक्टर, एक छोटा आणि एक मोठा. ते घेऊन आम्ही निघलो घरच्या दिशेने. चिखल खूप झालेला पावसामुळे, पण चला, मी तर आता आम्हाला ट्रॅक्टरवर बसूनच जायचं होतं. मस्त ट्रॅक्टरवर बसलो, घरच्या दिशेने निघलो. आणि हे आहे आमचं शेततळ, पण त्याच्यामध्ये सध्या पाणी नाही. गाईज, तुम्हाला जर हा व्लॉग आवडला असेल तर तुम्ही लाईक शेअर कमेंट जरूर करा.